आज आपल्या रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरी तालुक्यामधील करिअर गायडन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, सर्व विद्यार्थी मित्र, सर्व पालक वर्ग, सर्वांना माझा नमस्कार। आज मगाशीच मी पत्रकार महोदयांना सांगितलं की जिथे कमी असते तिथे आपली जिजाऊ पोहोचते। काल परवापासून नव्हे तर गेल्या 2016ला पहिल्यांदा आपण रत्नागिरीमध्ये अभ्यासिका सुरू केली होती, खंडाळ्याला केली होती। आज मांडवकर साहेब, प्रथमेश किंवा सर्व त्यांच्या टीमने, केदारजी यांच्या टीमने इतकं मोठं काम केलेलं आहे का आज रत्नागिरीमध्ये मला वाटतं 4था-5वा कार्यक्रम आपला रंगायतनमध्ये, आणि 5वा कार्यक्रम हा इतका हाऊसफुल आहे का उद्या घडणारे प्रत्येक घराघरातले छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ इथे बसले ते बघून सर्वांना माझा नमस्कार व्यक्त करतोय। पहिल्यांदा विद्यार्थी मित्र, मैत्रिणी आणि सर्व पालक वर्गांना विनंती करतो की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिजाऊ आपल्यापर्यंत आलेली नाहीये, परंतु निवडणुका एखाद्या पक्षाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं अंधन दिलेलं का राजासारखे दिलेले वतनदारी नाहीये। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कोकणी माणूस पुढे गेला पाहिजे, सर्वसामान्य घरातील विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, अशा प्रकारचं स्वप्न घेऊन जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले। आज आपल्याला सर्वांना सांगायला दुःख वाटतं का आपल्याही लोक प्रशासनात नसल्यामुळे आज आपण पाहतोय का गेले 18-19 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण आहे। देशामध्येच नव्हे जगातला सर्वात दुर्दैवी रस्ता असेल का रोजच आपले बंधू भगिनी आपले मृत्युमुखी पडतात। मी मांडवकर साहेबांना मगाशी सांगितलं का तुमच्या वेळेस जर जिजाऊ सारखी संस्था मिळाली असती किंवा प्रशासनामधील अधिकारी कसं झालं समजलं असतं तर तुम्ही आज ॲडव्होकेट आहात, तर तुम्ही न्यायाधीश म्हणून हायकोर्टामध्ये असता। आणि तिथेच एक प्राध्यापिका मॅडम होत्या, त्यांना सांगितलं असतं का याचिका टाका, गेल्या 3 महिन्यामध्ये मी हा रस्ता पूर्ण करून देईन, अशा प्रकारचा तुम्ही निर्णय दिला असता। परंतु योगायोगाने दुर्दैवाने अशा गोष्टी आपल्याकडे घडलेल्या नाही। काल परवाची तलाठ्याची भरती झाली तर 4 विद्यार्थी फक्त आपल्या मातीतून गेलेले आहेत। शिक्षकांची भरती झाली तर 9 विद्यार्थी फक्त आपल्या मातीतून झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी खूप मोठी स्वप्न घेऊन आपल्याकडे पाहतोय। अगदी ज्याप्रमाणे डोळ्यात पाणी आणून आपण बघताय त्याप्रमाणे मी आपल्याकडे डोळ्यात तेल जाऊन बघतोय का जेणेकरून आपल्याला आपल्या मातीतील विद्यार्थी हा तलाठी, ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारी, CO, SP पर्यंत या मातीतून झाला पाहिजे। अशा प्रकारची स्वप्न नुसतं दाखवण्यासाठी नाही तर आपली पूर्णत्वात नेण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। आपल्याकडे उद्योगधंद्यामध्ये नुसतं उद्योग मंत्री होऊन आपली पोटं नाही भरणार, मंत्री होऊन आपल्या नातेवाईकांनी कंपन्या बंद करण्यासाठी मी आलेलो नाही। प्रत्येक विद्यार्थी जो ज्याला प्रशासनात नोकरीला नसेल लागायचे, ज्याला उद्योगधंदा करायचा असेल, तो प्रत्येक व्यक्ती हा तरुणी ही उद्योग मंत्र्यापेक्षा उद्योगधंदेवाली झाली पाहिजे, ही स्वप्न दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे। नुसती स्वप्न दाखवण्यासाठी नाही तर ते पूर्ततेसाठी आपल्यापर्यंत आलो आहे। आज येताना मला बॅनर दिसले, मी येताना प्रवासात होतो, रत्नागिरी स्मार्ट सिटी बनवणार। अरे दादांनो, तुम्ही किती वर्ष आम्हाला समाजाला खोटं बनवणार? प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या का मोठमोठी आश्वासनं देणार। जेव्हा प्रशासनामध्ये खरोखरच आपली पोरं उच्च पदावर असतील तेव्हा रत्नागिरीत नाही तर हा कोकणचे 5ही शहरातला प्रत्येक गाव स्मार्ट सिटी बनवला जाईल। त्यासाठी तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे बाळांनो, त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे राजकारणामध्ये काम करायचे, नुसतं निवडणुका दाखवून नाही। यांना तर मी सांगतोय, तुम्ही विद्यार्थ्यांना जाब विचारा की या अगोदर कल्याण डोंबिवली तुम्ही स्मार्ट सिटी करणार होते, भिवंडी स्मार्ट सिटी करणार होते, त्या सिटींचं काय झालंय? तशीच अवस्था तुम्ही रत्नागिरीची करणार का? आपल्याला हे सगळं चित्र आम्हाला बदलायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज नुसत्या जिजाऊच्या जन्मी आल्याने आज आपण बघतोय का जगामध्ये आपल्या शिवाजी महाराजांचं नाव होत आहे। आज घराघरातली जिजाऊ वाचली पाहिजे, ती वाचवण्यासाठी जिजाऊ इथपर्यंत आलेले आहे। घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण सर्वजण शिवाजी जन्माला आला पाहिजे आणि त्यांनी 100% समाजासाठी प्रामाणिकतेने सेवा केली पाहिजे। जशी छत्रपतींनी सेवा केली त्याप्रमाणे आपणही 2-5% का नाही आपल्यामध्ये गुण आले पाहिजेत आणि आपणही समाजाची सेवा केली पाहिजे, यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले। आज आपण पाहतोय आपल्याला लाचारी बनवण्याचं काम चाललंय। कुठेतरी आमच्या भगिनींना 1500 रुपये दर महिन्याला खात्यात टाकून लाईनीत उभ्या केल्या जातात। दरवर्षी किमान दर महिन्याला धान्य मोफत दिलं जातं, आम्हाला लाचार बनवलं जात आहे। आमची ताई सदृढ झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर तिला स्वयंरोजगार देण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले आहे। आमची ताई ही नुसती पालघरची रत्नागिरीची जिल्हाधिकारी नाही, ज्याप्रमाणे सौनिक मॅडम महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत तशा प्रकारची विद्यार्थिनी या मातीतून घडली पाहिजे, यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले आहे। याच्यासाठी आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज नाही, तुम्ही मतं द्या, तुम्ही पैसे द्या, तुम्ही कुठल्याही गोष्टीची गरज नाही। इथे काय घ्यायला आलेलो नाहीत, आम्ही इथे द्यायला आलेलो आहेत। आम्ही इथल्या जमिनी लुबाडायला आलेलो नाहीत, आम्ही इथे
ज्ञान द्यायला आलो आहे, जमिनी वाचवण्यासाठी आलो आहे. इथल्या इंडस्ट्र्या बंद करण्यासाठी आम्ही आलो नाही, तर नवीन तरुण घडवून त्यांना चांगला रोजगार कसे देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार. आता येताना मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथल्या रत्नागिरी शहरातल्या अनेक कंपन्या बंद करून हजारो तरुणांना रोजगारापासून बाहेर केलेलं आहे आणि नवीन इंडस्ट्री आणायला, जिथे शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतोय, लाखो रुपये ज्याला मिळतात, त्यांना नष्ट करून त्या जमिनी MIDCच्या नावाने ॲक्वायर करण्यात आलेले आहे. या कुठल्याही गोष्टी उद्या रस्त्यावरच्या लढाया असतील, न्यायालयाच्या लढाया असतील, तरी तुमच्याबरोबर रत्नागिरीकरांच्या बरोबर मी असेन. माझ्या शेवटच्या अंगातील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत असेल हा शब्द आपल्याला देतोय. आज आपल्याला सांगा का दुर्भाग्य वाटतं? मी तर पालघरच्या कानाकोपऱ्यातला आहे का जिथे गुजरातची बॉर्डर लागते, ज्या जिल्ह्यामध्ये मी साधा सरपंचही ज्या भागात होऊ शकत नाही, तिथे चांगलं 130 खाटाचं रुग्णालय केलंय. अभिमानाने आपल्याला सांगाल विद्यार्थी मित्रांनो, या तुम्ही तुमच्या ट्रिप तिथे आपण अरेंज करू का ज्या गावामध्ये 200 लोक वस्ती आहे त्या गावामध्ये 130 खाटाचं रुग्णालय. अगदी रत्नागिरी जाऊ द्या हो, मुंबईच्या लीलावती सारखे ऑपरेशन थिएटर आहे आणि तिथे आपल्या कुठल्याही बांधवाला, कुठल्याही भगिनीला एकही रुपया न देता पोटातल्या बाळापासून, गर्भपिशवीच्या ऑपरेशनपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार झाला तर त्याला मोफत इलाज केला जातो. त्याच कॅम्पसमध्ये आपल्याला कोकणभर CBSE शाळा करायची. त्यामध्ये एक शाळा आहे ज्या CBSE शाळेमध्ये अगदी वह्या पुस्तकापासनं तर प्रत्येक गोष्ट ही मोफत दिली जाते. ज्या CBSE शाळेमध्ये आमच्या कातकरी बांधवांची भगिनीची मुलगी इंग्लिश बोलते, गोरगरीब मजुराचाही मुलगा बोलतो. इतकंच नाही सांगत का अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तर येतात, गुजरातहून येणारे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये येऊन शिक्षण घेतात. देशामध्ये पहिला प्रयोग केला आहे आपण बाळांनो. आता जे विद्यार्थी 8वीला असतील, तुमच्या भागातले, तुमच्या नात्यातल्या, तुमच्या ओळखीचे, त्या विद्यार्थ्यांना कोणाला स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी व्हायचं आहे, कोणाला JEE करून IITला जायचं आहे, कोणाला नीट करून MBBSला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायचं आहे, कोणाला न्यायव्यवस्थेमध्ये जायचं आहे, तर कोणाला CA व्हायचं आहे. नसतील त्यांना जायची स्वप्न तर स्वप्न दाखवा आणि ते या वर्षापासून एप्रिल महिन्यामध्ये CBSEच्या शिक्षणमध्ये JEE नीटसाठी किंवा इतर न्यायव्यवस्था CA आणि स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही पाठवा. मी अगदी जाहीरपणे रत्नागिरीकरांना सांगतो, नवरात्रीचे दिवस चालू आहेत, देवीचं स्मरण करून सांगतो, पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही पाहिलेले प्रत्येक स्वप्न गावागावामध्ये, हा या डॉक्टरचा गाव, हा या तहसीलदाराचा गाव, हा या जिल्हाधिकाऱ्याचा गाव, हा या न्यायाधीशाचा गाव, हा जिल्हा, हा प्रशासनातील जसा पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांचा गाव आहे, त्याप्रमाणे आपले अधिकारी निर्माण होतील आहे आपल्याला आश्वासित करतोय. परंतु तुम्ही इच्छाशक्ती घेतली पाहिजे. किती दिवस या काठेवरून त्या खांद्यावर लोकांचे झेंडे घेऊन फिरणार आहेत तुम्ही? स्वतःचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांची कोकण ही भूमी आपली का ज्या भूमीने खरोखरच स्वातंत्र्याची लढाई राहू दे, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई राहू दे, सर्वात जास्त योद्धे हे आपल्या कोकणाच्या मातीतून गेलेले आहेत. कोकणाच्याच लोकांनी रायगडासारखा किल्ला जिंकला. तुम्ही अगदी गुजरातच्या बॉर्डरपासून तर गोव्याच्या बॉर्डरपर्यंत जिथे जाल तिथे आपले स्वातंत्र्यवीर भेटत आहेत. जिथे जाल तिथल्या लोकांनी महाराष्ट्राचा मुक्ती लढा राहू दे बलिदान दिलेलं आहे. या बलिदानाची राजकारण्यांना जाणीव राहिलेली नाही, जाणीव देण्यासाठी आम्ही आलेलो. जेव्हा प्रशासनामध्ये आपली लोक असतील तेव्हा आपल्याला कधी रक्त लागलं म्हणून सिव्हिल सर्जनकडे या आमदाराचा फोन लावा, या खासदाराचा फोन लावा, ही गोष्ट करायला लागणार नाही. तुम्ही गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अभ्यास द्याल आणि अभ्यास देऊन प्रत्येकाला त्याच्या अधिकाराची जाणून द्याल का लोकसेवक असतो किंवा लोकप्रतिनिधी असतो या आपल्या सेवेसाठी आहेत. त्यांच्याकडे आपल्याला जायची गरज नाही. ते आता निवडणुकीसाठी जसे आपल्याकडे येतात तसे 12 महिने 24 तास त्यांनी आपल्याकडे आलं पाहिजे. लोकप्रतिनिधी निवडणुकीपर्यंत एका पक्षाचा असतो. एकदा एखादा मंत्री झाला तर त्या मंत्र्यांनी जात पात धर्म पक्ष पलीकडे समाजाची 100% सेवा केली पाहिजे. असे लोकप्रतिनिधी आपण घडवूया. असे चांगले घडूया का ज्यांच्या आत आणि बाहेर एकच असेल असे लोकप्रतिनिधी आपण घडूया. जो कुठल्याही समाजावर दादागिरी करणार नाही, कुठल्याही लोकांना पिडणार नाही. रत्नागिरीकरांना मी आवाहन करतोय, कधी मनात आणू नका आपली कोकणची भूमी, संतांची भूमी, ही स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये कोणाच्या दहशतीला घाबरू नका. मृत्यू हा तर इथे बसल्या जागेवर पण अटॅकने येऊ शकतो. जे मारणार आहेत, लोकांना चढवणार तेही मरणार आहेत, आपणही मरणार आहेत. परंतु जन्माला आलोय तर काहीतरी चांगलं करून जाऊया. बानगुडे साहेब आपल्याला पुढचा करणार आहेत. चांगलं करून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावल्यांचं नाव आजही जगामध्ये इतिहासामध्ये घेतलं पाहिजे, तसा इतिहास लिहिण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आज जरी तुम्हाला तिथे जागा नसली भेटली, तुम्हाला इथे भेटली, तरी एक दिवस तुम्ही अशी जागा निर्माण करा का या सभागृहामध्ये मुख्य अतिथी म्हणून तुम्ही असाल. अशा प्रकारची स्वप्न बघा आणि त्या स्वप्नपूर्ततेसाठी आपल्याबरोबर जिजाऊ असेल असं सांगतोय. आजही मेडिकलचा विषय मगाशी सांगितला. मला वाटतं महिनाभरापूर्वीच नाना पाटेकर साहेब इथे आले होते
आणि ते भाषण पूर्ण महाराष्ट्रात पॉप्युलर झालं. तिथे त्यांनी मेडिकल कॉलेजचा विषय घेतला का इथे मेडिकल कॉलेज कुठल्या लोकप्रतिनिधी आणलं. अहो लोकप्रतिनिधी कामच आहे हो ते आणणे, परंतु तिथे स्टाफ किती आहे. आमच्या मांडवकर साहेबांनी माहितीचा अधिकार टाकला तर समजलं का एकाही लोकप्रतिनिधी साधं पत्र दिलेलं नाही शासनाकडे का इथे डॉक्टर्स भरले पाहिजे, ते नर्स भरले पाहिजे, ते कर्मचारी भरले. एक 10-15% तुटपुंजा स्टाफवरती का इथे आरोग्य सेवा राहणार आहे का. आज देशातली सगळ्यात वाईट आरोग्याची दुरावस्था आपल्या रत्नागिरीची आहे. इथनं आमचा गोरगरीब बांधव एक तर बिछाना खिंडून तिथंच मृत्युमुखी पावतो, एक तर इथनं बस पकडतो. बस स्टँडही नाही, 10-10 वर्ष झाले बस स्टँडचं काम चालू आहे. इथनं बसला बसतो आणि कोल्हापूरला जाऊन उपचार घेतो. ज्याच्याकडे 2 पैसे आहेत तो ठाणा मुंबईला येऊन लाखो रुपयाची बिलं भरतो. ही का भरावी लागली पाहिजेत आपल्याला. का आमची ताई पोटातल्या बाळासाहेब मृत्युमुखी पावते, का आमचा दादा, का आमचा बाबा उपचार नाही म्हणून मृत्युमुखी पावतो. याला जबाबदार तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. यांना व्यवस्थित करण्यासाठी नुसतं फिरण्यासाठी कोकण नाही, शुक्रवारी यायचं, शनिवारी मुक्कामी यायचं, रविवारी लोकांच्या बरोबर मजा घ्यायची, कोणाला दारू प्यायला पार्टी द्यायची, पैसे द्यायचे आणि रविवारी संध्याकाळी परत ठाणा मुंबईला निघून जायचं. हे चित्र सगळं आपल्याला तुम्हाला बदलायचं आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत होतं का राजकारण हे स्वतःचं पोट भरण्याचं साधन नसून 100% समाजाच्या सेवेसाठी लागले पाहिजे. नोकरी कुठली आहे ती 100% समाजाच्या सेवेसाठी, भ्रष्टाचारासाठी नोकरीला येता कामा नये. आणि त्याचबरोबर उद्योगधंद्यामुळे मिळालेला पैसा हा फक्त आपल्या बापाचा आहे न समजता हा समाजाचा आहे. हा समाज माझा आहे, समाज माझा मायबाप आहे समजून खर्च करणारे लोक आपल्याला विद्यार्थी निर्माण करायचे आहेत. आपण माझी परत एकदा या नाट्यगृहामध्ये आत आणि बाहेर बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांना, सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपण सांगाल त्या दिवशी केदार सर इथनं आपली यायची व्यवस्था करेल. इथे जो बोलणारा माणूस आहे त्यांनी नक्की काय केलेलं आहे, तो तुमच्यासारखाच एक गोरगरीब मातीमध्ये जन्माला आलेले आहे. आज अभिमानाने सांगू शकतो की 2000 विद्यार्थी 200 लोकवस्तीच्या गावामध्ये शिकतात. आज रत्नागिरीचाही रुग्ण झडपोलीच्या जिजाऊमध्ये येतो आणि उपचार घेऊन बरावरतोय. पण हा वेळ तुमच्याकडे खूप दिवस राहणार नाही. येत्या 1-1.5 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये तुमचं स्वतःचं रुग्णालय असेल का जिथे अगदी पोटातल्या बाळापासनं 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कॅन्सरसारखा आजार झाला तरी एकही रुपया द्यावा लागणार नाही. कुठल्याही सरकारकडे, कुठल्याही आमदार खासदाराकडे रक्त पाहिजे म्हणून जावं लागणार नाही. तिथे 24 तास सेवा करणारे लोक तुम्हाला असतील, एवढा तुम्हाला मी शब्द देतो. ज्या विद्यार्थ्यांनी ते स्वप्न पाहिलं असेल तलाठी व्हायचं, त्यांना विनंती करतो का तुम्ही तहसीलदार होण्याचं स्वप्न पहा, ते पूर्ततेसाठी जिजाऊ बरोबर असेल. ज्यांनी तहसीलदार होण्याचं स्वप्न पाहिलं असेल त्यांनी प्रांत होण्याचं स्वप्न पहा, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जिजाऊ असेल. आणि ज्यांनी प्रांताचं स्वप्न पाहिलं असेल तर आपली जिजाऊ आहे का जो आई वडील नसलेला पोरगा UPSC करू शकतो. तर तुम्हाला तर सर्वांना करणारच हो. तुमच्या बरोबरच जिजाऊ आहे, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात. ते 19 वर्षीय मोहिनी भारमल सारख्या तरुणीला, लोकांची धुनी भांडी करणाऱ्या ठाण्यातील तरुणीला अभ्यास करण्याचे पैसे देऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर बसवलं पाहिजे. असा 1-2 नाही तर जवळजवळ 12,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ आपल्यापर्यंत पोहोचलेले. आपल्या सर्वांच्या आरोग्य राहू दे, शिक्षण राहू दे, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि शेती ही पंचसूत्री घेऊन आज आपल्यापर्यंत आलेली आहे. मगाशी येताना मांडवकर साहेब बोलले का 2 वर्ष आधी साहेब आले असते तर आपण खूप मोठं काम केलं असतं. काळ वेळ काय नसतो. औरंगजेब 100 वर्षाहून जास्त वर्ष जगला, परंतु छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. पण काय काम करतात लोक, घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. औरंगजेबाची कोण पूजा करत नाही. त्यामुळे आपल्याला घराघरात शिवाजी महाराजांकडे जे जाती भेद धर्मभेद पलीकडे आपल्याला काम करायचं आहे. इथल्या मुलांना नोकऱ्या देण्यासाठी मी तुम्हाला अगदी शपथपूर्वक सांगतो, एकही बांधव, एकही भगिनी तिकडे ठाणा मुंबईमध्ये हॉटेलमध्ये काम करायला येणार नाही. या पक्षाचा झेंडा घेऊन त्या पक्षाच्या लोकांचे झेंडे फाडण्यासाठी येणार नाही. इथल्या इथे रोजगार देण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले आहे. आपला माणूस इलेक्शन येईल म्हणून कुठून तरी या पाड्यावरती दारू येईल म्हणून दारू पिण्यासाठी जाणार नाही. दारू बंदीसाठी जिजाऊ इथपर्यंत आपले पोहोचलेले. इथे शिक्षण देण्यासाठी गुणवत्तेचं नुसता रत्नागिरीत नाही, कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या CBSE स्कूल निर्माण करून चांगलं शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करेल. पोलीस सैन्य दल भरती केंद्र उभारेल. आरोग्याची जबाबदारी प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या रुग्णवाहिका देऊन आपल्या रत्नागिरीच्या रुग्णालयात रुग्णांना आणून त्यांना वाचवण्याचं काम जिजाऊ करेल. हा आपल्याला शब्द देतो. हा निव्वळ विधानसभासाठी मी आलेलो नाहीये. मी आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आलो आहे, चांगले आरोग्य देण्यासाठी. राजकारण हे आपल्यासाठी 5% गोष्ट आहे. 95% तुम्हा आम्हाला चांगल्या माणसांना न्याय देण्यासाठी जिजाऊपर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहे. आपल्यातील सर्वांना परत कळकळीची विनंती करतो, एकदा या. तुम्ही झडपोलीला बघा. मी तर साधा सरपंचही नाही झालेलो, एकदा उपाध्यक्ष झालो होतो, तेही वर्षभरानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर रद्द झालं. पण कुठल्याही राजकीय पक्षाशिवाय कोणाकडेही मत न मागता
काय काम केलेले ते तुम्ही आणून दाखवा आणि रत्नागिरी मॉडेल इथं उभं करण्यासाठी एक तर आहेत त्या लोकप्रतिनिधी गेल्या 20 वर्षामध्ये जे समाजाला फसून धन जमा केले ते तुमच्या सगळ्यांच्या आरोग्य शिक्षणासाठी वापर करावा किंवा चांगले उमेदवार देऊन चांगले उमेदवार चांगल्या भरघोस मताने निवडून आणण्यासाठी आपण तयार राहा. आणि आज ही वेळ परत येता कामा नये का तलाठ्याची भरती 4 मुलं इथली पास झाली, शिक्षकांची भरती 9 विद्यार्थी पास झाले. मी परत एकदा विद्यार्थी मित्रांना सांगतो, ज्याची शिक्षक शिपाई होण्याची तयारी आहे त्यांनी शिक्षक किंवा तलाठी होण्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्याची तलाठी होण्याचे स्वप्न आहे त्यांनी मोठी स्वप्न बघा. तुम्ही जी स्वप्न बघा एवढंच नाही, नुसतं महाराष्ट्र शासन किंवा देशातच नाही, ज्या विद्यार्थ्याला उद्या इंजिनिअरिंग नंतर अमेरिकेला जाऊन MS करायचं आहे, त्याचा चांगला युनिव्हर्सिटीला नंबर लागला तर त्याच्याबरोबरही त्याच्या कुटुंबाप्रमाणे योगदान जिजाऊचं असेल, त्याला पूर्ण शिक्षण दिलं जाईल. कारण आपलं 2च स्वप्न आहेत या कोकणच्या मातीमध्ये, कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये आणि कुठलाही माणूस कुठलीही ताई आमच्या आरोग्य सुविधेशिवाय मृत्युमुखी भावता कामा नये. आणि या 2 स्वप्न घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. मी एकटा 2,500 5,000 कोटीचा धनी होऊन नाही चालणार, मग माझ्या भावामध्ये केदारमध्ये वाद होतील. त्यापेक्षा प्रत्येक माणूस हा करोडपती झाला पाहिजे. प्रत्येकाच्या आज मगाशी पत्रकारांनीच प्रश्न विचारला का छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत काय. अरे यांना निवडणुका आल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं, संभाजी महाराजांचं स्मारक दिसतं. तुम्ही घराघरात ज्या जिजाऊ आहेत त्यांना वाचा, घराघरात छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांना चांगलं शिक्षण द्या, घराघरात शिवाजी महाराज आहेत त्यांच्यातील काहीतरी चांगलं गुण घेऊन तुम्ही राजकारणात चांगलं काम करा का जेणेकरून तुम्हाला घर फिरायला लागणार नाही, घर दारूच्या बाटल्या, घर पार्ट्या द्याव्या लागणार नाही. अशा प्रकारच्या त्यांनी काम करावं हेच त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.